पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, वहिनी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. आपल्या सगळ्यांना 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या भागाला सुरुवात करत असताना आपण सॅल्यूट करणार आहोत, वंदन करणार आहोत अशा वीराला. बऱ्याचदा आपल्यासाठी, आपल्या सुखासाठी कुणी ना कुणीतरी झटत असतं, धावत असतं. आपल्या सुरक्षेची काळजी घेऊन खंबीरपणे आपल्या अवतीभोवती अशी अनेक मंडळी वावरत असतात. आणि मग कर्तव्य बजावताना कधी कधी काही जणांना आपले प्राणही गमवावे लागतात. आजचा हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना होम मिनिस्टरमध्ये आपण अशा कुटुंबाला सॅल्यूट करणार आहोत, अशा माऊलीला भेटणार आहोत. तिला सांगणार आहोत की ए ताई, हे वहिनी, तू एकटी नाहीस. तुझ्यासोबत तुझं तर कुटुंब आहेच, पण त्याचबरोबर आम्हीही तुझ्यासोबत आहोत. पोलीस दलात कार्यरत असताना, कर्तव्य बजावताना प्राण गमवावे लागले शहीद अजय गावंड यांना. त्यांना सॅल्यूट. पण आमच्या स्वाती वहिनी तितक्याच खंबीर. आलेल्या परिस्थितीला सामोरं जात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भावी आयुष्याकडे बघायचं. आणि त्याचबरोबर संपूर्ण गावंड कुटुंबाने आमच्या माऊलीला तू एकटी नाहीस, आम्ही तुझ्या सोबत आहोत असं सांगितलेलं आहे. आपण सन्मान करूया स्वाती वहिनींचा. वहिनी, तुम्ही एकट्या नाही, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. चला भेटूया गावंड कुटुंबाला. जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. नमस्कार. 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 क्या बात आहे. कितवीत आहेस तू? थर्डला. कुठल्या शाळेत? 7th ॲडव्हेंटेज हायस्कूल. वहिनी नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? सायनला कुठे? सायन मुंबई, कोळीवाडा. मग तिथे कोण कोण तुम्ही लहानपणी? मी, माझे आई वडील आणि माझ्या 3 बहिणी. 3 बहिणी. आई बाबा काय करतात? आई बाबा आता हे आहेत, आई तर हाऊसवाईफ, वडील महिंद्रा अँड महिंद्रामध्ये कामाला होते. मग लहानपणी बहिणी वगैरे कसं, म्हणजे तुम्ही सगळ्यात लहान? 1 नंबर कोण? मोठी बहीण माझी. मोठी बहीण. 2 नंबर? 2 नंबर मी. तुम्ही? 3 नंबर? 3 नंबर माटून गेला असते, तिचंही लग्न झालं. तिचंही लग्न झालं. 4 नंबर? तिचंही आता फेब्रुवारीमध्ये लग्न झालं. सगळ्यांची लग्न झाली. सगळ्यांची लग्न झाली. पण लहानपणी जास्त मस्तीखोर कोण होतं चौघींमध्ये? मस्तीखोर मी आणि माझी छोटी बहीण. वाटत नाही तुम्ही मस्तीखोर? नाही 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 वहिनी. वहिनींच्या चेहऱ्यावरचं हसू हे कायम राहणार आहे आणि आपण ते हसू राहण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत. वहिनी, गावंडांच्या घरात तुम्ही कसे काय आला? अरेंज मॅरेज प्रॉपर. कसं काय, कुठे झालं? माझे आत्याचे दीर होते आणि त्यांचे मित्र, म्हणजे त्यांचं गावंड वडापाव गोवंडीला आहे. अच्छा. हां. तर त्यांची अशी ओळख झाली, म्हणजे त्यांचे मित्र आणि माझे मामा. बरं बरं. ते त्यांची ओळख अशी होती. मग त्यांनी सांगितलं की आमचा आहे मुलगा गावंड, अजय गावंड आहे म्हणून ओळख करून दिली. कुठे? वडापावच्या गाडीवर? वडापावच्या गाडीवर. मग ते पण बोलले माझी पण भाची आहे म्हणून लग्नाची. मग असं मग बघायला आले, बघितलं आणि मग लग्न पत्रिका वगैरे बघितले आणि जुळलं. त्यांच्यापैकी कोणी कोण कोण होते तेव्हा? नणंद होते. नणंदबाई कुठल्या? नमस्कार. आणि मोठी जाऊ होती. नमस्कार जाऊबाई. आणि सासरे होते. आणि सासरे होते. आणि ते आले होते. बरं, आता हे सगळं कुटुंब का? कोण कोण मला जरा सांगा ना. कुटुंब आता आमचं एवढंच राहिलेलं आहे. 2 वर्षापूर्वी आई वडील 11 दिवसाच्या फरकाने गेले. त्यानंतर अजय गेला,
9 दिवसांनी ती वहिनी गेली. आता मला सांगा, या बाजूला इतकी बक्षिसं दिसत आहेत, ही बक्षिसं जी आहेत ती सगळी अजय यांचीच? ही सगळी बक्षिसं अजय यांचीच आहेत, फक्त ती लग्नाच्या आधीची आहेत. बरं बरं. काय हो, सांगा कधीची आहेत? लग्नाच्या आधीचीच आहे. काय करायचे ते पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग तिन्ही करायचे. पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग. अच्छा, म्हणजे या सगळ्या खेळात होते. होते, sports. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे अजय यांना. मग तुम्हाला अशी खेळांची वगैरे आवड होती का? नाही, नाही. अजिबात नाही. किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? लग्नाला 9 वर्ष झाली. डिसेंबरमध्ये 9 वर्ष झाली. पण कसा स्वभाव कसा होता त्यांचा? खेळकर होता, म्हणजे हे होता, हसत खेळत असायचे सतत. म्हणजे समोरच्या माणसाचं जीव मन जिंकतील असे होते. हो, तुमची मस्करी करायचे? भरपूर, खूप मस्करी करायचे. हो. काय रे, तू काय सांगशील बाबांबद्दल? सांग. हा, तो फक्त विचारतो अजय पप्पा का येत नाहीत. त्या दिवशी मला वाटतं मुलुंड भूषण पुरस्कार देण्यासाठी आपण तिथे होतो. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला आणि मी तिथे घाट झालो पूर्ण. बरेच पोलीसवाले पण होते ते. मुलुंड भूषणच्या वेळी नाही, पोलिसांचा कार्यक्रम होता कालिदासला 2 दिवस आधी. हो. तर मोठे पप्पा अजय पप्पा कुठे बसलेत? एकदम टॉपला बसलेत का? खाली येत नाहीत तर? म्हणलं हो बाबा, एकदम टॉपला बसलेत बेटा. काय सांगू मी त्याला, मला सांगा. 8 वर्षाचा पोरगा, त्याला काय कळत का अजय पप्पा गेलाय म्हणून? सगळे ड्रेसवाले दिसतात ना, पप्पा दिसतात ना आपला रांगडा एकदम. 12 तारखेला बर्थडे त्याचा आणि 16 तारखेला झालं. 12 तारीखला? 12 नोव्हेंबरला याचा बर्थडे. 12 नोव्हेंबर. नोव्हेंबरला या भावाचा वाढदिवस होता. त्याला सांगितलं होतं मी येतोय म्हणून. नाईट करून त्याने जेवण वगैरे करून ठेवलं होतं. त्याची मिसेस इतकी आजारी होती की ती काहीच करू शकत नव्हती आणि आदल्या दिवशी सगळं त्याच्यासाठी आणून करून ठेवलं. हा नाईट संपून डायरेक्ट इकडेच येणार आहे, तर आल्यावर त्याला भूक लागेल म्हणून सगळं बनवून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मला दाखवलं की हे सगळं त्याच्यासाठी बनवलं. आता हे कोणाला देऊ? आला तो 16 नोव्हेंबरच्या रात्री 17 नोव्हेंबरला आला, पण तो झोपून आला. उठला आलाय तो. त्याला तिकडं डाली इकडं आला. जेव्हा तो व्यायाम करून झोपून यायचा ना घरी, झोपायचा, त्याला मीच आवाज येतो, उठ साला उठ, कामाला जा, झोपतोस काय? त्या दिवशी पण तेव्हा ते मला नेलं PM च्या ठिकाणी. झोपला होता, दाखवायला नेलं का हा आजी आहे तिथे, पण त्याला आवाज दिला, पण तेव्हा त्यांनी माझं नाही ऐकलं. बाकी वेळ सगळे ऐकलं, कुठला गेला, पण तेव्हा शेवटी नाहीच ऐकलं. पण त्याला उचलून आणलं. घरातल्या प्रत्येकाच्या भावना दाटून आलेल्या आहेत. कारण व्यक्तिमत्वच असं होतं की एकीकडे सगळ्या खेळांमध्ये खूप अग्रक्रमी, सगळ्या खेळांबरोबरच घरातल्या प्रत्येकासाठी प्रत्येकाला एक आनंद देणारं असं हे व्यक्तिमत्व. मला तुम्हाला एक तेच विचारायचं आहे की पोलीस दलात 1993 मध्ये भरती झाले, त्यानंतर तेव्हापासून पोलीस दलातच ते कार्यरत होते. मग त्यातून वेळ काढून गेल्या त्या 9 वर्षामध्ये कुठे कुठे जाऊन आलात फिरायला? आम्ही इथे गेलो, जम्मू काश्मीरला गेलो. जम्मू काश्मीरला घेऊन गेले होते. आणि महाराष्ट्र दर्शन वगैरे. वेळ काढायचे? एवढा नाही मिळायचा, पण त्याच्यात नाही काढायचे वेळ. आणखी आई बाबा पण दोघं बी. मला तुम्हाला विचारायचं, घराला प्राधान्य असायचं की कामाला प्राधान्य असायचं नेहमी? कामाला प्राधान्य. कामाला प्राधान्य. ते घरात आले जरी नाईटला असले तरी खबरी लोकांचे फोन यायचे, सगळ्यांचे ऑफिसरचे फोन यायचे, कुठे आहेत वगैरे. ऑफिसर म्हणजे कामाला प्राधान्य. नाईटवरनं आले तरी सकाळ झोपले तरी पण दुपारी जेव्हा म्हणजे आराम करतील तेव्हा फोन येणार, मग तेव्हा फोन अटेंड करणार, पण असे झोपणार नाहीत कधी. असं दिवस पाळी गेली, दिवसाही सकाळी 7 वाजता निघायचे, ते रात्री 11-12 असे. कधी आम्ही एकत्र नाही जेवलो. असं काय नोकरीला प्राधान्य.
तुम्ही कधी रागवलात त्यांच्या? हां, रागवले. हो, तुम्ही रागवायचा? हो. मग तुम्हाला काय म्हणजे थोडेसे तरी घाबरायचे? हां. हा, काय सांगता? हो, रागवले की मग हे करायचे. पण एखाद्या गोष्टीसाठी मी मुद्दाम त्यांच्याबद्दल तुमच्याशी का संवाद साधतोय की मला तुमच्याकडनं त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. कारण शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारं, क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र शासनानं गौरवलेलं हे व्यक्तिमत्व होतं तरी कसं, हे तुम्हाला मला विचारायचं आहे. समजा एखाद्या गोष्टीवरून तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलायचं नाही असं ठरवलं, असं कधीच नाही व्हायचं. कधीच झालं नाही? नाही, की मी नाही बोलणार तुझ्याशी असं कधीच बोलले कधीच नाही? नाही, अजिबात. कायम ते तुमच्याशी संवाद साधायचे? संवाद साधायचा. हो. पण समजा कधी झालं तर आधी सॉरी कोण म्हणायचं, तुम्ही की ते? ते मी कधीच नाही बोलली. तुम्ही कधीच नाही? तेच बोलायचे. तेच बोलायचे. एकदम छान व्यक्तिमत्व. अशा आपल्या सगळ्यांना उत्सुकता असेल की शहीद अजय गावंड कर्तव्य बजावत असताना नेमका असा प्रसंग काय घडला की प्राणाची बाजी लावून त्यांनी आपल्या सुरक्षेचा प्रयत्न करत असताना बलिदान त्यांचं झालं. नेमकं काय झालं हे जाणून घेणार, सगळ्यांशी संवाद साधणार आमच्या माऊली. आता या माऊली तर आपण बघतोच आहोत की आलेल्या आयुष्याला, आता आलेल्या प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघत पुढे जायचं आहे. त्यांचे सुद्धा मनात काहीतरी विचार असेल, त्यांनी सुद्धा काहीतरी ठरवलेलं असेल, त्यांच्याशी संवाद साधूया, बोलतं करूया. पण मला सांगा, अत्यंत मनापासून तुम्हाला विचारतो की तो प्रसंग आम्ही फक्त वृत्तपत्रातनं वाचला, जो तुमच्यापर्यंत आला, काय झालं? त्यांना मग नाईटला गेले होते, 7 वाजता गेले, बोलले मी निघालो येतो म्हणून असे बोलले. 7 वाजता गेले, नाईट संध्याकाळी 7 वाजता ते इथून संध्याकाळी घरून निघाले. बरं, आणि ते नोकरीवर गेले? नोकरीवर गेले. मग वाटतं त्यांना रात्री 2:30 वाजता कॉल आला की असं बिल्डिंगमध्ये. तेव्हा ते कुठल्या पोलीस स्टेशनला होते? डोंगरी पोलीस स्टेशन. डोंगरी पोलीस स्टेशनला. त्यांना फोन आला, ते ड्युटीवर असताना कॉल आला. 100 नंबरवर आला होता. मग त्यांना कॉल आला म्हणून ती लोक. काय कॉल आला साधारणतः? बिल्डिंगच्या गच्चीवर चोर घुसलाय म्हणून असा कॉल आला. मग ही लोक सगळी गेली तिकडे आणि मग 1.5 तास वाटतं तिकडे प्रयत्न करत होते. पण तो चोर वरतून दगडी टाकत होता. 1.5 तास त्यांनी वाटतं काय प्रयत्न केले पण तो काय खालती यायला तयार नाही. आणि त्यांनी वरती गच्चीवरचा दरवाजा लावला होता. चोरांनी गच्चीचा दरवाजा बंद केला होता आतून. लोखंडी दरवाजा होता, तो काय तुटता आला नाही. मग बिल्डिंग आता चढायचं कसं, त्याला पकडायचं आहे म्हणून ते ग्रिलवरनं चढायला लागले. आणि हे पहिला पुढे गेले. ते बाहेरून चढण्याचा प्रयत्न केला त्या चोराला पकडायला. ते ग्रिल वरतून चढले गच्चीवर. तर त्या चोराने त्याला काठीचा हे केलं, बाबूचा फटका मारला. ते वाटतं पाठच्या मेंदूला लागलं. ते वाटतं ते आतमध्ये पडले. वरती चढून गेले होते? गेले होते. तोपर्यंत त्यांनी गच्ची पार केली होती. बाहेरच्या बाजूने त्या इमारतीमध्ये गच्ची चढून वर जात असताना बाहेरून जाऊन त्यांनी गच्ची पार केली. फक्त त्याच वेळेला समोरून त्यांनी अटॅक केला, बरोबर ना, त्या चोराने. आणि तो फटका त्यांना लागला, पाठच्या मेंदूला लागला. त्यामध्ये त्यांना वीर मरण आलं. कारण कर्तव्य बजावत असताना गावंड कुटुंबातला हा हिरा निखळून पडला. आपण एक उत्तम सैन्य दलातला, पोलीस दलातला एक आपला सहकारी गमावला. आपल्या कुटुंबातला एक सदस्य निघून गेला. पण कर्तव्य बजावण्याचा शेवटच्या क्षणापर्यंतचा त्यांचा प्रयत्न कायम होता. वहिनी, आता आपण काय करता? कनिष्ठ लिपिक म्हणून मला घेतलेलं आहे. पोलीस दलात लगेच तुम्हाला सेवेत घेतलेलं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. 1 महिना 16 तारखेला त्यांना 1 महिना झाला आणि 17 तारखेला मला कामावर हजर घेतलेलं आहे. लगेच. आता कुठे नोकरी करता तुम्ही? आता मी कमिशनर ऑफ पोलीस विटी, क्रॉफर्ड मार्केटच्या समोर आहे ना, तिकडे करते. मुंबई पोलीस दलाने लगेच दखल घेऊन तुम्हाला सेवेत घेतलं. पोलीस दलाने असं केलं नाही की बाबा दुर्लक्ष केलं नाही, तर तुम्हालाही तो न्याय मिळवून दिला वेगळ्या पद्धतीने. मला घरातल्यांना विचारायचंय सगळ्यांना, शहीद अजय यांच्याबद्दल तुम्ही सांगा, कसे होते? आता जाऊबाई म्हटल्यानंतर वहिनी, बरोबर ना, त्यांच्या वहिनी, तुमच्याशी त्यांचं कसं होतं? म्हणजे
अगदी भावासारखं होतं. भावासारखं? भावापेक्षा मुलासारखं होतं. मुलासारखं. बरं तुम्ही जेव्हा या घरात आलात तेव्हा त्यांचं लग्न झालं होतं? नाही. मग तेव्हा ते अगदी घरात लहान सगळ्यात लहान तेच होते ना. अच्छा. मग त्यांचं आणि तुमचं वागणं कायम एकदम अक्षरशः म्हणजे आई मुलासारखंच होतं. हो का? खूप प्रेमळ होता तो. म्हणजे तिने सांगितलं तो गच्चीवर चढत गेला, ग्रिलवरून चढत होता तर तो चोर वरून दगडी मारत होता. अक्षरशः त्याच्या डोळ्यांना लागलं होतं तरी तो इतका रक्तबंबाळ होऊन तो वर चढला. आणि वर चढल्यावर आपलं तर इतकं ग्रिलवरून चढतं म्हटलं तर आपला बॅलन्स जाणारच ना, खाली उडी मारणार. तेव्हा त्याचा असा बॅलन्स गेला तेव्हा त्या चोराने त्याला फटका मारला. आणि मला तर असं तो रोज फोन करणारच दुपारी, काय ग काय करतेस, झाले की नाही तुझी कामं, कुठे आहेस, चालून आलीस की नाही, एवढी कशाला चालते. हा कंपल्सरी त्याचा मला फोन येणारच येणार. इतका प्रेमळ होता. एक दिवस नाही असा की त्याचा मला फोन नाही आला. मग आता वहिनी तुम्ही कुठे असता? मी जुईनगरला असते. जुईनगरला? तिथे कोण असतं? आता माझी आई आहे आणि मुलगा आणि मी आहे आता. अच्छा. तुम्ही आई आणि तुम्ही सगळे एकत्र आहात म्हणजे आता आहात? हां. आता याला बघायला लागतं ना. हो हो हो. तू शाळेत वगैरे गेल्यावर अभ्यास करणार ना भरपूर? हां. तू कोण होणार? तू कोण? फायटर पायलट होणार आहे तो. आणि त्याला फायटर पायलट करण्यासाठी आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया. आणि तू फायटर पायलट होणार. तुला आवडतं विमान? हो. मग अभ्यास करणार ना भरपूर? भरपूर अभ्यास कर. आणि फायटर पायलट कसं होतात हे जर तुला विचारायचं असेल तर आपण काही जणांना विचारू, काही पायलटना भेटू आणि मग कशा पद्धतीने कसला अभ्यास करायचा, कुठला अभ्यास करायचा तेही तुला सांगेन. आता मला सगळ्यांना म्हणजे घरातल्या प्रत्येकाला विचारायचं आहे की आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे, बरोबर? जी हानी या कुटुंबाची झाली आहे ती कधी वरून येणार नाही. आम्ही कितीही म्हटलं तरी सुद्धा आता तुम्हाला संपूर्ण आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघायचा आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला विचारतो, तुम्ही विचार करा तोपर्यंत. पण त्याआधी तुम्हाला विचारायचं आहे तुमच्या सगळ्यांचं आमच्या वहिनींना सांगणं काय की तू आता मी तिला विश्वास असंच देणार ना, भाऊ आहे, गेला नाहीये, माझा भाऊ गेला नाहीये, आहे आहे असंच समजून तू वाग. आणि तुमच्यामध्ये तो सगळ्यांमध्ये फॅमिलीत तो आहे. तुम्ही काय सांगाल, विश्वास काय द्याल? मी तर विश्वास दिला देईन की आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोतच, कायमस्वरूपी आहोत. पण एकच सांगेन की तूच तुझ्या विजयाची शिल्पकार आहेस. आता जे काय करायचं ते तुलाच करायचं. आम्ही फक्त बॅकग्राऊंडला असणार आहोत कायमस्वरूपी. पण कायमसोबत कायमस्वरूपी. पण धीर गंभीर्याने जे उभं राहायचं ते तुलाच राहायचं आहे. तू जर कोसळली तर सगळं कोसळलं. बरोबर, हे लक्षात ठेवतो. बघा सगळ्यांचा पिलर तुम्हाला बनायचं आहे माऊली. हा सगळेजण सोबत आहे. हर्षी आई पण तूच, पप्पा पण तूच. आम्ही मोठे पप्पा आहोत, आजी पप्पा नाही होऊ शकत. आणि तुझ्या बरोबर कायम आहोत. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, ते डोळ्यातले अश्रू पुसा. पोलीस दलात आता तुम्हीही नोकरी करत आहात. पोलीस दलाने सर्वोच्च सन्मान तुमचा केलेला आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे संपूर्ण पोलीस दलाने पोलिसांच्या कुटुंबांना सांगितलेलं आहे, बरोबर? तुम्हाला आता मला विचारायचं आहे की आलेल्या संपूर्ण आयुष्याकडे खंबीरपणे तुम्ही कशा उभ्या राहणार आणि कशा? नोकरी तर करणारच. नोकरी करणार. त्याला जे बनायचंय ते त्याला मी बनवणार. काय नाही, आता त्याच्यातच त्याचे पप्पा बघणार. त्याला स्पोर्ट्समन बनायचे, स्पोर्ट्समन. त्याला जे काय करायचंय त्याला मी ते बनवेन. आणि वहिनी काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. हे सगळ्यात महत्त्वाचं. फक्त चेहऱ्यावर हसू ठेवा, काम करत राहा. आणि मला असं वाटेल की तुम्ही अशा जर वागलात, अशा जर राहिलात आणि असंच जर आलेल्या आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामोऱ्या गेलात, ते खऱ्या अर्थानं शहीद अजय हे गेलेले नाहीत तर आपल्यासोबत आहेत हे सांगणारं असेल. हा वहिनी, आणि मला खात्री आहे की बघा हा हर्ष तुम्हाला कायम आनंद देणार आणि आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. यानंतरचा क्षण आहे तो सन्मानाचा. हर्ष, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. वहिनी, हा क्षण आहे सन्मानाचा. अजय, तुम्ही गेलेले नाही, तुम्ही आमच्यासोबत आहात. वहिनींच्या प्रत्येक इच्छाला देव तथास्तु म्हणतो.
प्रत्येक वहिनींची स्वप्न पूर्ण होत आणि अजय यांनी बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण होत असं म्हणत सन्मान करत असताना या आमच्या वहिनीला, या वीर पत्नीला देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी. आणि त्याचबरोबर झी मराठीकडून हर्षच्या शिक्षणासाठी हे 51,000 रुपये. नमस्कार. हा आजचा होम मिनिस्टरचा भाग संपवत असताना आपण सॅल्यूट करूया या वीर पुरुषाला, या अजय यांना. 26 जानेवारीचा हा आजचा भाग आणि हा भाग नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल. त्याचबरोबर धन्यवाद समस्त पोलीस दलाला की आजपर्यंत शहीद झालेल्या प्रत्येकाला न्याय मिळवून दिला आणि त्यांना तुम्ही एकटे नाहीत तर आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत हे सांगितलं. म्हणून नमस्कार समस्त पोलीस दलाला, नमस्कार अजय यांना, नमस्कार या गावंड कुटुंबाला. आजचा भाग इथंच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.